सोडून खात नव्हता, माझ्याशिवाय झोपत नव्हता, अगदी मला एक क्षण सुद्धा तो सोडून राहत नव्हता. मग एवढा जर तुमचा मित्र जीवलग आहे, आज तो जर द्वारकेचा राजा झालेला आहे, तुम्ही का जात नाही त्याच्याकडे काही मागायला? मागायला म्हटल्यानंतर लगेच सुदामदेव चकले. त्या ठिकाणी सुदामदेव म्हणतात, मागण्यासाठी मी कधी जाणार नाही. आमचे सगळे संत ते सांगतात, काही मागणे हे आम्हा अनुचित, उचित नाही, हे आम्हा अनुचित आहे. मागण्यासाठी देवाकडे कधी जाऊ नये. सुशला म्हणते मागण्यासाठी जाऊ नका. माझं म्हणणं असं आहे, तुमचा बालपणाचा सवंगडी आहे, सखा आहे, तुम्ही कमीत कमी आता द्वारकेचा राजा झालेला आहे, तुम्हाला त्याची आठवण येत नाही का? त्याच्या दर्शनाला तरी जा ना. सुदामदेव म्हणतात, हो दर्शनाला नक्की जाईल. अंतःकरणामध्ये आठवण झाली सुदामदेवाच्या जुनी. पण सुशीले, हे बघ, माझ्या प्रभूच्या दर्शनाला जर जायचं आहे तर दर्शनाला जात असताना कधी खाली हाताने दर्शनाला जाऊ नये.